आहे पाठवले सगळ्यांना आणलं टॉप आता काढू लाईटिंग करून दिली पाहिजे. हॅलो कुठपर्यंत आले? याच्यासाठी सगळं पाहिजे. येती घरा तोची दिवाळी दसरा. आज ऐश्वर्य कट्टा या सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण करण्याच्या या प्रसंगी समस्त वारकरी संप्रदायाचे सर्व विचारी उपस्थित आहेत. पंचप्राण ज्योती ओवाळून आरती ओवाळीला श्रीपती रखुमाईचा विठोबा पाहुणा आला आमचे घरा निंबलोड करा दिवस आहे. मी आहे मी कडचा आहे महाराजांचा ऑप्शन का नाही नाही असं मी घरात अक्षय सचिवावरती आदरणीय आप्पासाहेब रेणुसे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रेमातून या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर महिन्याच्या बुधवारी या ठिकाणी एकत्र देतात आणि खरोखर हा बुधवार म्हणजे बुद्धिवंतांचा वार. बृहस्पती आज महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी संप्रदायाचे एक अग्रगण्य असणारे विचारवंत आज या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत करूया. आणि आपली संस्कृती ही दिव्यत्वाची प्रचिती आणि दिव्यत्वाची प्रेरणा घेऊन
आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या कार्याची सुरुवात करत आहोत आणि आज मी सर्व युवा चैतन्य आणि युवकांचे असणाऱ्या सर्व युवकांचे हृदयस्थ मित्र आदरणीय शेखरजी जांभूळकर महाराज, त्याप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन ब्रह्मचर्य व्रताचं अखंड परिपालन करून या वारकरी संप्रदाय आणि वारकरी विचारासाठी ज्यांनी समर्पित केलेले आहे असे निवृत्ती महाराज बोरकर शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांच्या हस्ते त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयोजकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे महानगरपालिकेचे वारकरी महामंडळाचे आमचे अध्यक्ष आहेत आदरणीय विजय वसती आली की खाया ती जाण धनंजया विभूती माझी या गायन संपत्ती आणि दयेचं असणार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण गजर करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संत की जय. भारी वाटते घेतली महाराज लावून टाका. या लावा ना लावा ना. जगताबांनी घडवलेला मेळा आहे. संपूर्ण जगाचा ताप नाहीसा करण्यासाठी सगळ्यांचा ताप आम्हाला या ठिकाणी मान्यवरांचं हे अत्यंत उच्च विद्या विभूषित असं व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाला आपल्या आचार संपन्न विचारांनी ज्यांनी नवीन नवचैतन्य देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि खरोखरच साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे या अमृतमय शब्दांचा वर्षाव ज्यांच्या माध्यमातून अखंड या महाराष्ट्रभर पूर्णपणे होत आहे. आणि असे हे पंकज महाराज गावडे आपल्या या वैचारिक कट्ट्यामध्ये ऐश्वर्य कट्टा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमच्या संपूर्ण महाराष्ट्राचं असणारं आराध्य लिंग आणि पंढरीनाथाच्या बरोबरच ज्ञानोबा तुकोबारायांचा असणारा हा समुच्चय आणि वारकरी संप्रदायाचं प्रतीक असणारी ही ट्रॉफी आणि ज्ञानेश्वरी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मान या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्याच आवडीचं हे उपकरण आहे. दोन्ही रंग मोत्याची माला आणि सन्मान चिन्ह आणि वारकरी संप्रदायाचं असणारं हे प्रति पंढरीनाथाची ज्ञानोबा तुकोबारायांची असणारी मूर्ती जी खास आपल्या सन्मानासाठी मुंबईवरून या ठिकाणी तयार करून या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. आणि ज्ञानेश्वरी जे आपल्या चिर तरुण व्यक्ती विजय शेठांची खास मित्र आपण पेक्षा जास्त उशीर नुकतीच मॅच झाली तर सेंचुरी मारली. अशीच त्यांच्या आयुष्यात वकील साहेबांना टेन्शन आलं नाही पोळी एकच हे सन्मान पत्र वारकरी संप्रदाय विचार परंपरेचा असणारा आदर्श आणि आपण त्या माध्यमातून जे विचार असा हा विचार ज्या संतांनी दिला आणि ते विचार संपन्न जीवन आचाराने आपल्या सिद्ध करून ते आपल्यापर्यंत पोहोचवलं. या संत विचारांचा प्रभावीपणे वारकरी संप्रदायाचा विचार आणि वारकरी संप्रदायाचा आचार जगापर्यंत पोहोचणारे या सर्व महान व्यक्तिमत्वांचा आज हा सुंदरसा संयोग या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि खरं पाहायला गेलं तर सर्व काही करूनही गुंत्यात गुंतुनी साऱ्या पाय माझा मोकळा रंगात रंगोणी
वा त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवते त्यांचे सन्मान या ठिकाणी ऐश्वर्य कट्टा या सांस्कृतिक आणि वैचारिक देवाणघेवाणच्या पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज यावरती उपस्थित असणारे आदरणीय पोपट शेठजी जगताप यांनी मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय। या न्यायानं वाढ वडिलांपासून चालू असलेली ही वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी तिसऱ्या पिढीपर्यंत या ठिकाणी प्रवाहित ठेवून आपल्या वैचारिक आणि सांप्रदायिक माध्यमातून हे व्यासपीठ पुढे ठेवलेले आहे आदरणीय पोपट शेठजी जगताप। खरोखर ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर वारकरी संप्रदायाची उदात्तता आणि भारदस्त अशी विभूती महत्वाची ओळख ज्यांच्या माध्यमातून होते जे खरोखरच भजनशील। आता कीर्तन विश्वचे शूट चालू होते। कीर्तन विश्वच्या शूट मध्ये कीर्तनकारांना पहिलं ते तालमी घेऊन जायचे। मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला आणि खरोखरच त्यांच्यामुळे हा कार्यक्रम चांगला झाला। विजय शेठ 2 विजय शेठ मी म्हटलं नाही दुसऱ्या विजय आप्पांचा कार्यक्रम आणि हनुमान जयंती रामनवमीच्या पिरियड मध्ये एकदम आजच्या दिवशी तर खूप मुश्किल होतं। पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोले सर्व संतन की जय। यानंतर आदरणीय आप्पासाहेब गीतरामांमुळे श्रीराम माते फडके हा कार्यक्रम चिरस्मरणीय राहणार आहे आणि तो सदैव आपल्या स्मरणात राहावा याच्यासाठी विविध वृत्त वाहिन्यांचे संपादक या ठिकाणी खरोखरच बुद्धिमंत तरी साचार, शक्तिवंत तरीही आचार, धनवंत तरी उदार आप्पा तुम्ही, पददलितांचा आधार, गोर गरिबांचा कैवार, होत करूंचा तारणहार आप्पा तुम्ही, मनोनी कर्मनिष्ठास वंद्य, ज्ञानांसी जो प्रपद्य, शक्तिनिष्ठांशी शिरसा वंद्य आप्पा तुम्ही, दलदली माझी कमलपत्र, संग तरी अलिप्त मात्र, राजकारणी जैसे पवित्र आप्पा तुम्ही, राजा आणि धार्मिक, बळवंत आणि विवेक, सामर्थ्य तरीही नेमक आप्पा तुम्ही, सुखरूप, शांतीरूप, तीर्थरूप, भावरूप, आनंद रूप, धैर्य रूप आप्पा तुम्ही, गेनबा जयाचे मूळ पीठ, आप्पांच्या वडिलांचं नाव गेनबा जयाचे मूळ पीठ, विजयाचे जे शक्तीपीठ, चिंतामणी हे ज्ञानपीठ आप्पा तुम्ही, ऐसे हे उदात्त गुण संपन्न, अल्पची किती केले तरी कथन, आमचा सदैव अभिमान आप्पा तुम्ही, असे हे आपल्या खरोखरच आपल्या सगळ्यांचं अभिमान स्वरूप असणाऱ्या या आप्पांच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हाला सदैव अभिमान आहे आणि म्हणून
पुन्हा एकदा पुंडलिक वरदेचा गजर करूयात आणि सर्व सत्कार या ठिकाणी संपन्न झाले असं जबाबदारीच टाकली तसं आपल्याकडे पूजन सुरुवातीला गणेशाचं होतं. गणेशानं अशी नम्रता दाखवली शेवटी राहिली. आपलं ते काम आहे. यालाही वेगळ्या सन्मानित करायचं आहे. आमच्या महाराजांचा या ना तुम्ही त्याची इच्छा आहे फोटोसाठी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पराग सरांना विनंती आपण या ठिकाणी यावं. असं हे करून राहून द्या असू द्या जगताप साहेब सगळे आले पाहिजे. फोटो आले पाहिजे. फोटो नाही येणार. तुम्ही थोडंसं मागे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. विराज कुठे? आधी तुमच्यासारख्या सगळ्यांना जागतो. फाशी येते त्यांची. विराजी कसं काय? एक मिनिट. आत्ता मी दक्षिण पुण्याच्या ऐश्वर्या कट्ट्यावर आलेली आहे आणि या ऐश्वर्या कट्ट्यावर आजपर्यंत प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सगळ्याच क्षेत्रातले दिग्गज मान्यवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी इथे एकत्रित आलेले आहे आणि अप्पा रेणुसे यांच्या संकल्पनेतून ऐश्वर्या कट्ट्याची ही सुरुवात झाली आहे. आणि आज इथे वारकरी संप्रदायातले सगळे दिग्गज विभूती, सगळे कीर्तनकार इथे एकत्र आलेले आहे आणि असं पहिल्यांदाच होतंय की वारकरी संप्रदायातले सगळे दिग्गज मान्यवर इथे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. खरं म्हणजे वारकरी संप्रदाय भक्ती आणि ज्ञान यांचा अनोखा संगम आहे आणि शतकानुशतके ही विचारांची पताका किंवा विचारांचा प्रवाह हा अव्याहतपणे वाहतोय आणि आज आपण याच विचारांच्या पताकेवर किंवा हीच विचारांची देवाणघेवाण करणार आहोत. खरं म्हणजे मी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा जर आपण काळ पाहिला तर भावनिकता कुठेतरी कमी झाली आहे किंवा भावनेचा जो बंध असतो, तो ओलावा असतो, तो कमी झाला आहे. सगळ्याच क्षेत्रात व्यावहारिकता आपल्याला बघायला मिळते. तर त्याविषयी काय सांगाल, काय निरूपण कराल? घेऊ आता प्रश्न छान आहे. खरं तर ऐश्वर्या कट्ट्यावरच आम्ही सगळे जमलेलो आहोत. हाच मुळात कट्टा भावनिक आहे. व्यवहारवादाच्या पलीकडे जाऊन आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. ग्लोबलायझेशन ज्यावेळी आलं, डंकल करार आला, गॅट करार आला, त्यानंतर थोडासा मानवजातीचा दृष्टिकोन बदलला.
वसाहतवादीतनं आम्ही पुन्हा एकदा साम्राज्यवाद आणि व्यवहारवादाकडे आलो. खरं तर ही जी आसक्ती आहे या आसक्तीपासनं आपण बाजूला गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये मोह आणि लोभ ही खूप मोठी कारणं आहेत की आम्ही सगळी लोक व्यवहारी झालेलो आहोत. व्यवहारी असणं हे खूप चांगलं आहे, कारण आपला जो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यामध्ये अर्थ पण आलेला आहे. पण त्या अर्थाचा निरर्थकपणे वापर सुरू आहे. त्याच्यामुळे हे सगळं जे काही चालू आहे याच्यातनं आम्हाला स्ट्रेस येतो आहे, याच्यातनं डिप्रेशन येतं आहे, याच्यातनं नैराश्य येतं आहे. आणि ही सगळी जी आसक्ती आहे या आसक्तीतनं बाजूला जाऊन खरं स्वस्वरूप काय आहे, खरा संसार काय आहे, खरा आम्ही जीवन जगताना भोग की त्याग कशाला महत्त्व दिलं पाहिजे, आणि मग हे सगळं कुठे जाऊन आम्हाला शोधावं लागेल, कुठं पाहावं लागेल. तर वारकरी संप्रदायासारखा सुंदर पंथ, म्हणजे महात्मा गांधीजींना एकदा प्रश्न विचारला. ते ज्यावेळी 14 ऑक्टोबर 1930 ते 28 ऑक्टोबर, मला वाटतं 15 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 1930 येरवड्याच्या कारागृहामध्ये होते. त्यावेळी आपल्या जगद्गुरू तुकोबारायांचा एक ग्रंथ शमाकांत मोरे त्यांचे जे वंशज आहेत त्यांनी त्यांना नेऊन दिला आणि 16 अभंगावर इंटरप्रिटेशन त्यांनी केलं. 16 ऑक्टोबरला एक सुंदर इंटरप्रिटेशन केलं, 15 ऑक्टोबरला केलं. पहिलाच अभंग त्यांनी निवडला होता, जे का रंजले गांजले अशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. इतकं सुंदर महात्मा गांधीजींच्या मनावर तो परिणाम झाला. आणि दुसरा अभंग जो त्यांनी इंटरप्रेट केला तो मला वाटतं जगद्गुरूंच्या संस्थांनी केलेल्या 4386वा तो अभंग आहे. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुणी अंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करुणी ठेवी देवा, अपवित्रवाणी नको माझ्या मुखा, त्याजहुनी मुका बराच मी, नको मज कधी परस्त्री संगती, जनातुनी माती उठता भली, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी. खरं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांची फिलॉसॉफी महात्मा गांधीजींवर इतका परिणाम करून गेली की मोहनदास करमचंद गांधी ब्लेझर घालणारे भारताचे महात्मा गांधी म्हणून प्रसिद्ध झाले. मला वाटतं हा कुठेतरी दृष्टिकोन, हा नैतिक अधिष्ठानावर उभा राहून समाजाला पुढे घेऊन जाण्याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायाने दिला आहे. एकदा त्यांना सहज विचारलं की संत को हम शरण जाय और की पंथ को हम चुने. तर महात्मा गांधीजींनी थोडाही उशीर केला नाही. ते म्हणाले, इंद्राणीच्या घाटावर 2 संत आहेत, एकाचं नाव ज्ञानोबा आणि एकाचं तुकोबा, त्यांना शरण जा. और किस पंथ को शरण जाय. तो बोले वारकरी संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय नाही. मग हा संप्रदाय जगाला विश्वशांती देणार आहे, हा संप्रदाय जगाला योग्य मार्गावर आणणार आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करी. मला वाटतं तुम्ही जो प्रश्न विचारला, भावनिकता जिथे संपली तिथे व्यवहार सुरू झाला. परंतु व्यवहारात राहूनही भावनिक कसं असावं, भावना फक्त नाही तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्या पातळीवर, जीवनाच्या अतिउच्च आनंदाच्या पातळीवर कसं पोहोचावं हे सांगणारा माझा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून त्याची समाजाला गरज आहे. म्हणून अहोरात्र आम्ही त्याचं भजन, चिंतन आणि गायन करत असतो. धन्यवाद. मला वाटतं तुम्ही जे बोललात त्यातनंच इतकी सकारात्मक ऊर्जा आत्ता इथे निर्माण झाली आहे. आणि आपण जर बघितलं तर म्हणजे 12व्या शतकापासून 13व्या शतकापासून सगळ्याच संतांनी अनेक विचार मांडलेत, सर्वसामान्यांना सोपे होतील किंवा त्यांना समजतील अशा भाषेत. पण काळानुसार अनेक बदल झालेत. तर वारकरी संप्रदायात काही बदल झाला आहे का, किंवा तो होणं कितपत गरजेचं आहे? काळानुसार वारकरी संप्रदायामध्ये बदल हा जो आवश्यक आहे तो आवश्यक झालेला बदल आपल्याला पाहायला मिळेलच. आणि तो बदल होणं आवश्यकही आहे. तो वारकरी संप्रदायातल्या विद्वत रत्नांनी तो करूनही घेतलेला आहे. हा बदल करत असताना वारकरी संप्रदायाची जी बैठक आहे त्या बैठकीवरती कुठल्याही प्रकारचा आघात न होता जो बदल आपल्याला करायचा आहे की कालमानाने आपण जे बदललं पाहिजे, संप्रदायातलं तत्त्वज्ञान हे सगळ्या जगापर्यंत पोहोचलं पाहिजे. नुसतंच पोहोचलं पाहिजे असं नाही, तर त्या तत्त्वज्ञानाने जगामध्ये संपूर्ण सर्वांगाने बदल झाला पाहिजे. म्हणून तो बदल व्हावा त्या तत्त्वज्ञानाच्याद्वारे. म्हणून ते तत्त्वज्ञान ज्या बदलाच्याद्वारे लोकांच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारचा बदल हा वारकरी संप्रदायाला अपेक्षित आहे. आणि तो अपेक्षित असलेला बदल ह्या वारकरी संप्रदायातले जे सगळे धुरींधर माणसं आहेत, जी विद्वत रत्न आहेत, जी मोठे मोठे साधू लोक आहेत, ह्या सगळ्या साधू लोकांनी तो स्वीकारलेला आहे. आणि स्वीकारत असताना इतर सामान्य लोकांना जे अनुयायी आहेत त्या अनुयायांनासुद्धा सांगितलेलं आहे की आपण हा बदल स्वीकारत असताना वारकरी संप्रदायाच्या विचारावरती, वारकरी संप्रदायावरती, वारकरी संप्रदायाच्या संतांच्यावरती कुठल्याही प्रकारचा आघात होणार नाही अशा प्रकारचा बदल आपण तो स्वीकारायला हवा आणि तो करायला हवा. आणि जो त्यांनी सांगितला तो अनुयायांनीसुद्धा स्वीकारला. आणि जे त्याचे प्रचार प्रसार करणारे आहेत, प्रवक्ते आहेत, त्या प्रवक्त्यांनी सुद्धा तो स्वीकारला. आणि त्या प्रकारचा बदल ते प्रवक्ते प्रचार प्रसार करत असताना ते करण्याकरता प्रवृत्त आहेत.
आणि प्रवृत्त असताना अगदी समाजातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत हे बदल नेऊन पोहोचवलेले आहेत. मग त्याच्याकरता ते बदल स्वीकारण्याकरता किंवा ते बदल समाजामध्ये रुजवण्याकरता मग वेगवेगळ्या प्रकारची गुरुकुलंसुद्धा उभारली गेली, संस्था उभारल्या गेल्या, वेगवेगळ्या प्रकारचे आश्रम उभारले गेले, वेगवेगळ्या नावाने ते गेले तिथपर्यंत. पण मात्र वारकरी संप्रदायाची जी सिद्धांताची बैठक आहे त्या सिद्धांताला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ न देता ते बदल स्वीकारून त्या लोकांच्यापर्यंत संप्रदायातल्या ह्या सगळ्या माणसांनी पोहोचवलेले आहेत. रामकृष्ण. खरं म्हणजे कीर्तन जर आपण पाहिलं तर त्यातनं मनोरंजन, भक्ती आणि ज्ञान असा त्रिवेणी संगम बघायला मिळतो. आणि आज जर समाजाचं स्वास्थ्य बघितलं, मानसिक स्वास्थ्य ते कुठेतरी हललेलं आहे, तर या सगळ्यामध्ये वारकरी संप्रदायाची काय भूमिका आहे किंवा कितपत महत्त्वाची आहे? समाजाने संत वाङ्मयाचा आधार घ्यावा. संत वाङ्मयामध्ये विनोद आले नाहीत असे नाही, मनोरंजन हवा असेल तर अति उच्च कोटीचे विनोद संत वाङ्मयामध्ये पण आलेले आहेत. भावनिकतेचा विषयसुद्धा संत वाङ्मयामध्ये आलेला आहे. मनाला डिप्रेशनमध्ये कोणालाही संत वाङ्मय जाऊ देणार नाही. उलट डिप्रेशनमध्ये गेलेल्या समाजाला आज वारकरी संप्रदाय वर काढण्याचं एकमेव असा एक संप्रदाय आपला आहे की जो डिप्रेशनमध्ये गेलेल्या माणसांना, समाजाला वर काढू शकतो. इतकं सामर्थ्य वारकरी संप्रदायाचं आहे. कारण इतके अतिउच्च विचार जे जगातल्या कुठल्याही आपल्याला ग्रंथांमध्ये पाहायला मिळणार नाहीत. मोठमोठ्यांनी वारकरी संप्रदायाचे म्हणजे ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, नाथांचं भागवत असेल, समग्र संतांचं वाङ्मय असेल, त्याचा अभ्यास करून जगापुढे नवनवीन विचार मांडले. तसं संत वाङ्मयाचा आम्ही सर्वांनी जर आधार घेतला तर आपल्याला निश्चितच त्याच्यातून वेगवेगळे ज्याच्यातून बाहेर पडायचे त्याच्यातून मार्ग निश्चित मिळतात आपल्याला. इतकं संत वाङ्मय उंचीचं आहे, श्रेष्ठ आहे, ताकदीचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेममधनं तारून नेण्याची शक्ती वारकरी संप्रदायात, संत साहित्यात आहे. खरं आपण पाहिलं आजकाल टी व्हीवर सुद्धा संत कीर्तनाचे कार्यक्रम होतात किंवा आज वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम होतात. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इंदोरीकर महाराज. त्यांच्यावर सातत्याने टीकासुद्धा केली जाते. अनेक राजकीय लोकांकडून टीका होते, वेगवेगळ्या प्रवाहातनं टीका होते. पण या सगळ्याकडे वारकरी संप्रदाय म्हणून तुम्ही कसं बघता किंवा तुमची काय भूमिका आहे? सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावे, श्रोतेवृंदे मनोभावे आदी वंदावे, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसेल श्रीहरीची, अशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. पण कधीकधी वक्त्याला श्रोतासुद्धा प्रभावित करतो किंवा वक्त्याच्या मनामध्ये जे नाही ते बोलायला कदाचित श्रोते प्रवृत्त करतात. थोडं काळाच्या ओघाने आणि श्रोत्यांची अलीकडं डिमांड अँड सप्लाय यानुसार काही वेळेस होतं. परंतु तरीसुद्धा त्यांची जी तळमळ आहे, जो मुख्य हेतू आहे तो प्रबोधनाचाच आहे. कदाचित थोडी भाषेची घसरण वाटत असेल, तुम्ही जो म्हटले की परिवर्तन थोडं झालं पाहिजे, तर तो कदाचित परिवर्तनाचा थोडा मार्ग असेल. परंतु कीर्तनाची असलेली भूमिका, त्यांचा असलेला हेतू, तेही बोलतात की मी तुमच्या मुलासारखा आहे. किंवा कधी महाराजही संतांच्याही मुखातून शिवीगाळीचे शब्द येतात, पण नाही केली निंदा आम्ही दुशीलेशे भेदा. आई कधी एखाद्या वेळेस बोलते की अरे उन्हात नको मरू, सावलीत येऊन मर, पण तिच्या मरण्याच्या शब्दाचा अर्थ जगणंच असतो. तसं एखाद्या वेळेस कीर्तनकाराच्या मुखातून एखादा शब्द असा घसरलेला वाटेल आपणाला कदाचित, पण त्याच्या पाठीमागचा हेतू जो असतो तो अत्यंत उदात्त स्वरूपाचा असतो. तुकोबारायांनी असंही सांगितलं की मधुरावाणीच्या नकापडोबरी, फार गोड गोड बोलणारे ते फार चांगलंच असेल असं नाही, मधुरावाणीच्या नकापडोबरी झालं यमपुरी भोगावया, अशा स्वरूपाची भाषा आहे. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वावपोटी, गोड बोललं पाहिजे, चांगलं बोललंच पाहिजे, पण तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणं फिरे. कदाचित त्यांचा तो शब्द तिथे कडक होत वाटत असेल की दुखावल्या जात असतील भावना, परंतु भावना दुखवणं हा त्यांचा हेतू नसतो असं मला वाटतं. आणि वारकरी संप्रदाय तसा क्षमाशीलही आहे. ठीक आहे, काही प्रमाद होत असतील, पण त्याला पडदा त्याच्यावर टाकणं हे संप्रदायाला मान्य नाही. संप्रदायातील धुरींदर लोकांनाही काही वेळेस ते सूचनाही देतात की हे नाही पाहिजे. परंतु शेवट हा मोठा जनप्रवाह आहे. कीर्तने नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही नामदेव महाराजांनी दिलेली परंपरा आहे. आणि विचाराचं अधिष्ठान कीर्तनाला असावं हा संतांनी घालून दिलेला पांडा आहे. त्याच साकोरीतून वारकरी संप्रदाय हा वाटचाल करतोय, करणार आहे. आजकाल अनेक युवा कीर्तनकार सुद्धा घडत आहेत किंवा महिला कीर्तनकार सुद्धा येत आहेत. म्हणजे मध्यंतरी एक महिला कीर्तनकार एका टी व्हीवरच्या चॅनलच्या एका कार्यक्रमात होती, त्यावरनं अनेक वादविवाद सुद्धा झाले. पण आता युवा कीर्तनकार म्हटलं की थोडं आजच्या काळातलं पण सगळं आलं. म्हणजे विज्ञान आणि भक्ती यांची कास आली
तर त्याविषयी काय सांगाल? युवा कीर्तनकार कसा असला पाहिजे? युवा कीर्तनकार कसे असले पाहिजे, थोडक्यात असा तुमचा मानस होता प्रश्न विचारण्याचा. साधारणपणे वारकरी संप्रदायात जुन्या आणि नव्याची सांगड घालण्यामध्ये नेहमी प्रभावित राहिलेला आहे, पुढे राहिलेला आहे, अग्रेसर राहिलेला आहे. आमचे भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील नेहमी सांगत असतात की जुन्या मंडळींच्या आणि नव्या मंडळींची ही सांगड घालण्यासाठी जुन्यांनी थोडा कर्मठपणा बाजूला सारावा, नव्यांनी थोडा उर्मटपणा बाजूला सारावा, म्हणजे मग जॉईंट बसलाच म्हणून समजा. आणि आजकाल तसं वातावरण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या या पारमार्थिक साधनेने तप्त झालेल्या भूमीमध्ये हे वातावरण सध्या चांगलं दिसतंय. माझ्यासारख्या 90 काल झालेल्या कीर्तनकाराला ही सगळी जुनी मंडळी इकडं वारकरी संप्रदायाची बैठक जवळ घेऊन अगदी प्रेमाने खांद्यावर हात जर ठेवते तर नवोदित कीर्तनकारांसाठी खूप सारं चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याचा अनुभव मी स्वतः प्रत्यक्षात घेतलेला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय प्रथम नम्रता शिकवतो आणि नम्र जर झालात तर वारकरी संप्रदाय उंचीवरही नेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व, कोणते संप्रदाय काय सांगतील मला ते सांगायचं नाही, परंतु माझा वारकरी संप्रदाय एकच सांगतो, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचं. कोणाचाच मत्सर होऊ नये आणि त्याच्याने आपणाला भगवंत प्राप्त करता येतो. त्यामुळे नव्या लोकांनी, नव्या कीर्तनकारांनी जुन्यांच्या पुढे थोडं नम्र राहिलं की ते आपणाला स्वीकारतील, एवढी भूमिका मला सांगायची. रामकृष्ण हरी. अगदी खरं आहे. आता मध्यंतरी खरं म्हणजे वारकरी संप्रदाय हा राजकीय गोष्टींपासून खूप दूर होता, पण मध्यंतरी एका महिला नेत्यांनी वारकरी संप्रदायावर टीका टिप्पणी केली, त्यावरनं वारकरी संप्रदायसुद्धा आक्रमक झाला. आता राजकीय क्षेत्रामध्ये थोडा वारकरी संप्रदाय आलाय, तर याला नक्की जबाबदार कोण आहे किंवा त्यातून बाहेर पडावं यासाठी काय करता येईल? बोला. प्रश्न खरोखरच जिकिरीचा आहे. कारण मुळातच तुम्ही आता जे म्हणालात तसं राजकारण हा काही वारकरी संप्रदायाचा विषय नाही, परंतु महाराष्ट्र संस्कृती जर आपण पाहिली तर धर्म राजकारण समवेत चालती आणि एकत्र जरी पटका भगवा झेंडा ही डोलती, असं हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी वारकरी संप्रदायाचा आधार घेतलेलाच आहे. आणि तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, या प्रत्येकाच्या सत्कार्यासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्याच्यासाठी बाकी वारकरी संप्रदायाचा विचार करताना कुठला पक्ष हा वारकरी संप्रदायाचा, मी नेहमी सांगत असतो, मी कुठल्या पक्षाचा नाही, पण सगळे पक्ष माझे आहेत आणि मी सर्व पक्षांचा कट्टर कार्यकर्ता आहे. आता तुम्ही म्हणाले असं कसं, तर जे आपल्यासाठी आणि संप्रदायासाठी धर्मप्रचारासाठी जे सत्कार्यासाठी सहाय्यक आहे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, जे सत्यकर्माला सहकार्य करणार आहेत आम्ही त्यांच्यासाठी सदैव पाठीमागे उभे आहोत. आणि खरोखर वारकरी संप्रदायाची ताकद आहे की ही संपूर्ण धर्मसत्ता जर एकवटली तर राजसत्तेला राजाश्रय त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी ह्या धर्मसत्तेच्यासाठी जवळ यावं लागेल. फक्त एवढंच आहे की कुठल्याही वारकरी संप्रदायातील व्यक्तीने अथवा वारकरी संप्रदायाच्या कुठल्याही असे काही आध्यात्मिक आघाडी आणि या पक्षाची त्या पक्षाची अशी आध्यात्मिक आघाडी हे आम्हाला तरी मान्य नाही. कारण आम्ही दोन्ही पक्षपाही उद्धरती या भूमिकेतले आहोत. म्हणजे तिथं विरोधी पक्षही आणि सत्ताधारी असा कुठला पक्ष वारकरी संप्रदायाला अभिप्रेत नाही. आमचा एकच पक्ष आहे, तो म्हणजे ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा. आणि त्या पक्षासाठी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नीन गोडी पांडुरंगी मनोरंबने, बस बाकी दुसरं काही नाही. मग जे येतील त्यांचं स्वागत आहे, पण जे येतील ते इथं आल्यानंतर, आणि अर्थातच कुणी आलं तरी पाया पडे जन एकमेका. मुळातच वाळवंटामध्ये हा खेळ जेव्हा वारकरी संप्रदायाने मांडला तेव्हा कोणी निवडलं नाही, नाही निवडली थोर लहाने गजर होतो बहु मोठ्याने, ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. म्हणजे वर्ण अभिमान विसरले याती एका लागतीले पायी रे, निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर फुटरी ती रे. हा जो वारकरी विचार आहे तो तुकोबारांनी सांगितलेला खरा धर्म जर कोणता असेल तर तो धर्म एकच आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ.
मग प्रसंगी आम्हाला जर वाटलं तर मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास अशी भूमिका संतांची असावी, परंतु कठीण वज्रास भेदू ऐसे, त्यावेळेस तशी भूमिका आम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि ते आपण त्याचं प्रत्यक्ष उदाहरणही पाहिलेलं आहे. परंतु मला वाटतं की वारकरी संप्रदायाचा कुठला पक्ष नाही आहे, कुठलाच पक्ष वारकरी संप्रदायाचा नाही आहे. आणि या सर्व पक्षांना मात्र आता मुळातच पक्ष हा विषय जर पाहिला तर पक्षच कुणाचाच राहिलेला नाही आहे, कारण सगळे पक्ष असे पक्षासारखे उडत उडत इकडं तिकडं जात असतात. पण एक आहे की सगळ्या पक्षांचा पाणवठा हा मात्र वारकरी संप्रदाय आहे. हे आपल्याला ज्याला ज्याला तृप्त व्हावं असं वाटतंय त्याने या ठिकाणी यावं आणि आपल्या विचारांच्या माध्यमातून हे ऐश्वर्य, विचारकट्ट्याच्या माध्यमातून हे सांप्रदायिक ऐश्वर्य आपण अनुभवावं आणि आपणही ऐश्वर्य संपन्न व्हावं. पुंडलिक वरदारी विठ्ठल. धन्यवाद. अगदी खरं आहे. पण सध्या गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट चर्चेत आहे, ती म्हणजे बागेश्वर बाबा, त्यांचा चमत्कारी दरबार आणि ते जे काही वक्तव्य करतात ते सगळे. नुकतंच त्यांनी साईबाबांबद्दल एक वक्तव्य केलं आहे आणि मला हेच विचारायचं आहे की बागेश्वर बाबा यांचा जो काही चमत्कारी दरबार आहे किंवा त्यांच्याविषयी वारकरी संप्रदायाचं काय मत आहे? काय झालंय, आम्हाला प्रवचन करायची सवय आहे. एका प्रश्नाचं उत्तर देणं नाही का. तर तुम्ही मगाशी एवढे सगळे प्रश्न विचारले, मी सगळ्यांची उत्तरं 2 मिनिटात देऊ. मुळातच तुमचा महाराजांना प्रश्न काय होता की परंपरेच्या संदर्भाने कशा संदर्भात पुढे गेलं पाहिजे, त्याच्यावर मी बदल कसा अपेक्षित आहे 1 मिनिटात उत्तर देईल. की प्रभुपाद स्वामी एक भगवद्गीता घेऊन अमेरिका खंडामध्ये प्रवास करतात. जाताना 2 वेळा त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. तिथे गेल्यानंतर अमेरिकन गव्हर्नमेंट ज्या कम्युनिटीला बदलू शकत नाही त्या कम्युनिटीला ते बदलून दाखवतात. हरे कृष्ण मंत्राच्या माध्यमातून जगभर जातात. एक श्री रविशंकरजी पीस ऑफ माइंड, एक भगवद्गीतेतलं एक सगळे दर्शनशास्त्र नाही, भगवद्गीतेतला एक अध्याय घेऊन पुढे जात आहेत आणि त्या बळावर ते अनेक देशांमध्ये जात आहेत. एक आपला जो सोल आहे तो कशाशी कनेक्ट आहे, म्हणजे त्या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक प्रजापिता ब्रह्मकुमारी सकाळी 6:15 वाजता मुरली वाजता 140 देशांमध्ये जाते. त्याचबरोबर रामदेव बाबा दर्शनशास्त्र जर आम्ही पाहिली, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्य, योग, न्याय आणि वैशेषिक, त्याच्यातला जो योगशास्त्र आहे त्यातला एकच फक्त पातंजल योगाचं एक गुणसूत्र घेतात आणि त्या गुणसूत्राच्या माध्यमातून पतंजली योगाचा एक मार्केटिंग निर्माण करतात, जगभर जातात. मला एक खंत अशी वाटते की वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाला मी थोडासा हात घालतो आहे की वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबांचा इतका संपन्न असताना वारकरी संप्रदायाचे प्रेषित म्हणून जे काय आहेत कीर्तनकार आणि प्रवचनकार, त्यांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर का घेतली नाही की हे ज्ञानोबा तुकोबांचे विचार मी जगभर घेऊन जाईल. आज थोडीशी मला खंत वाटते, ज्यावेळी मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जगभर गेलो आणि आज पुन्हा वारकरी संप्रदायाकडे ओढला जातोय, काम करतोय, त्यावेळी मला खंत वाटते की ज्ञानोबा तुकोबांचे इतके संपन्न विचार असून सगळं काही त्यांच्यामध्ये आहे, परंतु आम्ही नाही जगभर घेऊन जाऊ शकलो. मग प्रेषित चुकले का की त्यांचे फॉलोअर्स चुकले? आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एक वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य जोगबाबांनी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. त्यातनं बाहेर येणारे जे काही विद्यार्थी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून समाजामध्ये कथाकार म्हणून येत आहेत, नेमकी त्यांचं उत्तरदायित्व संपलेलं आहे का की फक्त मानधन आणि आकड्यामध्ये आम्ही कुठेतरी अडकलो आहे? मग नेमकी हाच संसार करायचा होता तर मग दुसरे जग नव्हतं का? वारकरी संप्रदायाचं अग्रदूत म्हणून जर काम करायचं असेल तर खूप त्यागाच्या बळावर उभं राहावं लागेल, नैतिक अधिष्ठानाच्या बळावर उभं राहावं लागेल आणि खरा विचार घेऊन जावा लागेल. त्यावेळी हे मॉडर्न कल्चर आम्ही बदलू शकू आणि मग जे आमच्याकडनं बाजूला जाणारा समाज आहे तो इकडे येईल. मी आळंदीमध्ये अनेक दिग्गज महाराजांना म्हणालो की एक दिवस दूर नाही की आम्हाला कीर्तनाच्या जागेवरनं समाज ओढायला कमी पाहणार नाही. अनेक गोष्टी कीर्तनकारांच्या संदर्भामध्ये मागच्या बाजूने बोलल्या जातात. त्या का बोलल्या जात आहेत याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आम्ही कधी करणार आहोत का? मग माझे ज्ञानोबा आणि तुकोबा रामकृष्ण परमहंसांच्या नावानं जर एक विवेकानंद, नरेंद्राचा विवेकानंद होतो आणि मिशन सुरू करतो, आम्ही श्री ज्ञानदेव तुकाराम मिशन का सुरू करू शकत नाही? म्हणून मी आदरणीय सगळ्या महाराजांची चर्चा केली, एक मिटिंग घेतली आणि आम्ही असं ठरवले की श्री ज्ञानदेव तुकाराम मिशन नावाची एक संस्था सुरू करायची, जिथे मोफत शिक्षण असेल, जे मॉडर्न शिक्षण असेल, एज्युकेशन, कम्युनिकेशन स्किल, पर्सनल डेव्हलपमेंट, त्याचबरोबर
बरोबर इंग्लिश स्पीकिंग असेल, त्यांना तालाचं स्वराचं शिक्षण असेल, संस्कृतचं असेल, वेदशास्त्र उपनिषदांचं दर्शनशास्त्रांचं शिक्षण असेल, वारकरी शिक्षण संस्थांचं शिक्षण असेल आणि ते अतिशय चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये ते इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेतलेली मुलं असतील आणि ही मुलं उद्या ज्ञानोबा तुकोबा जगभर घेऊन जातील, जे स्वतःहून काय मागणार नाही, समाज देईल ते स्वीकारतील. माझ्यासारख्याला विचारलं तर मी ज्या ठिकाणी कीर्तन करीते पाणी न पिण्याची शपथ घेतली. जगद्गुरू तुकोबाराय, तुमचा जर मला खरंच अनुग्रह असेल, तुम्ही म्हणताय की त्या गावामध्ये जाऊन अन्नही खाऊ नये, मी म्हणालो पाणी पिणार नाही. पण जगद्गुरू तुकाराम महाराज 125 कोटीचं मंदिर उभं राहिल्यानंतर थांबायचं नाही, ती फिलॉसॉफी जगभर घेऊन जाण्यासाठी वारकरी शिक्षण संस्था सुरू करायची. मग आदरणीय महंत पुरुषोत्तमदादा पाटील असतील, सचिन महाराज पवार असतील, शशिकांत महाराज अरोस असतील, श्रीकांत महाराज दुरापे असतील, प्रवीण महाराज लोळे असतील, संतोष महाराज पायगुडे असतील, शेखर महाराज जांभूळकर असतील, संदीप महाराज लोहोर असतील, संग्राम बापू भंडारे असतील, ही सगळी मंडळी आम्ही एकत्र येऊन आदरणीय वांजळे साहेबांना महाराजांना विनंती करेल, सल्लागार म्हणून तिथे या. आपण तिथे एक वेगळी दिशा वारकरी संप्रदायानं जगानं दखल घ्यावी अशी. आणि लवकरच आम्ही एक तुकाराम महाराजांची कथा मी स्वतः इंग्रजीमध्ये करतोय. 5 दिवसाची कथा वसंत पंचमीला देहूमध्ये होईल आणि ती कथा सिंगापूरमध्ये होईल, दुबईमध्ये होईल, UK मध्ये होईल, USA मध्ये होईल. मी जूनमध्ये लंडनला चाललोय, तिथेही मी ताकदीनं माझे ज्ञानोबा तुकोबांचा विचार मांडणार आहे. सगळे म्हणजे वारकरी संप्रदायानं बदलण्याची गरज आहे आणि ते बदलावं लागेल, परंतु बदलत असताना आपलं अधिष्ठान न विसरता बदलावं लागेल. ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. संतोष महाराजांना एक प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता तुमचा? समाजाचं मानसिक संतुलन मानसिक संतुलन. अहो आपण तुकोबा राय तर मानसशास्त्रज्ञ आहेत. नको नको म्हणा गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासावया. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या तर बाजूला माऊलींचं अमृतानुभवाचं चिंतन करा, हरिपाठाचं चिंतन करा, चांगदेव 65चं चिंतन करा. त्यांचे अभंग आहेत, त्यांच्या विरहणी आहेत, त्यांची भावार्थ दीपिका आहे. काय सांगितलं नाही त्यांनी, सगळं सांगितलंय. आणि पूर्ण अंता वेटलो संग आम्हीच दाटलो ना, लोपलो ना, प्रगटलो कुणा होणी, अवघाची संसार सुखाचा करी आनंदे भरीन तिन्ही लोक. काय नाही सांगितलं, सगळं सांगितलंय. पण हे सगळं सांगताना त्यांनी आनंद कुठे सांगितलाय? शिवशिवा समर्था स्वामी एवढी आनंदभूमी घेपे दिजे की आम्ही ऐसे केले. हा आनंदाची अनुभूती जर घ्यायची असेल, कुठेच मानसिक ताण येणार नाही, कुठे डिप्रेशन येणार नाही. आणि महाराजांना तुम्ही जी कीर्तन परंपरा विचारला प्रश्न, मी त्याच्याहून असं सांगेल, अरे पांडुरंग स्वतः इंद्रायणीच्या तटावर घाटावर आलाय आणि तुकोबांना विनंती करतोय की ते कैवल्यात सुख नाही आहे, मला इथे तुमचं कीर्तन ऐकायचं, तुकोबा कीर्तन करा. आणि सूक्ष्मदृष्टीने ते सगळे तुकोबा पाहत होते त्या ठिकाणी आणि ते कीर्तन झाले. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन ब्रह्मभूत काय होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा. कीर्तन परंपरा किती महान आहे. ह्या कीर्तन परंपरेमध्ये एकदा मराठी विश्व संत साहित्य संमेलन झालं आणि भक्ती वसा की व्यवसाय याच्यावर चर्चासत्र होतं. डॉक्टर रामचंद्र लवितकर तिथे मनशक्ती केंद्राचे तिथे होते आणि बाबूशास्त्री महानुभावाचे 22 देशांमध्ये जाऊन काम करणारे बाबूशास्त्री होते. तिथे उल्हासदादा सहज बोलून गेले की कीर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही. माझा त्यांच्यावर प्रचंड वाद झाला. काल मी ते आप्पांशी शेअर केलं. कीर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही हा म्हणण्याचा अधिकार उल्हासदादांना नाही, किंबहुना कुणालाच नाही. महाराष्ट्र आज सुरक्षित आहे, महाराष्ट्र आज खरा राष्ट्र आहे आणि महाराष्ट्र देशाला जगाला दिशा देऊ शकतो या कीर्तन परंपरेमुळे आहे. आणि ताकदीनं हा कीर्तन परंपरा कीर्तनकारांनी टिकवलेली आहे. म्हणून कीर्तनामध्ये देखील कीर्तनकारांची पण जबाबदारी आहे. मग तुम्ही विनोदाचं बोललात तिथे, मला वाटतं माझे तुकोबा, ज्ञानोबा, नाथबाबा, नामदेव महाराज, चोखोबा, बंकाबाबा विनोदाचार्य नव्हते. आम्हाला या पदव्या सोडून पुढे यावं लागेल. नेमकी कीर्तन काय आहेत? आज यूट्यूबवर जी कीर्तन ऐकून उद्याचा जो कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा मुलगा आहे तो यूट्यूबवर कीर्तन ऐकून त्याला असाच वारकरी संप्रदाय नाशिक कीर्तनकार वाटतील. हे आम्हाला नको आहे. 2 तासाचं कीर्तन करायचं. तुम्ही कीर्तन परंपरा न सोडताही समाज प्रबोधन करू शकता. आणि नेमकी या अध्यात्मात काय अपेक्षित आहे, उद्याचा समाज कसा हवा आहे, उद्याचं पर्यावरण कसं हवं आहे, उद्याची मानवजात कशी हवी आहे, उद्याचा विश्वधर्म काय हवा आहे, हे कीर्तनकारांनी मांडावं. मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला गेल्या पाहिजे. कीर्तनकारांनी मूळ कीर्तनाचा गाभा न विसरता कीर्तनं केली पाहिजे. आणि आपण भाग्यवान आहोत की संतोष महाराज पायगुडे येत आहेत, निवृत्ती महाराज येत आहेत, चंद्रकांत महाराज येत आहेत, शेखर महाराज येत आहेत, गणेश महाराज येत आहेत. ही सगळी परंपरेची खरे तर उत्तम उदाहरणं आहेत. यांच्याकडे पाहून लोकांनी कीर्तन करावं आणि ते कीर्तन उत्तम रीतीने होईल. यांना शेखर महाराजांना काय प्रश्न विचारला तुम्ही? तरुण कीर्तनकार. आता तरुण कीर्तनकारांनी नेमकी ट्रेंड आलाय. म्हणजे बानगुडे ज्यावेळी व्याख्यानाला आले त्यावेळी आता प्रत्येक वक्ता त्याच पद्धतीने. माझं स्वतःचं व्हॉइस इन्स्टिट्यूट माझे 2000 स्टुडंट आहेत. मी त्यांना सांगत असतो कम्युनिकेशन स्किल इफेक्टिव्ह कसं असतं, इन्फ्लुअन्स कसा निर्माण करायचं. आता तरुण कीर्तनकार कोणाकडे पाहत आहेत? आता एक ट्रेंड आहे, इंदोरीकर महाराज बोलत आहेत तसंच बोलायचं, 2-3 विनोद टाकायचे, अभंग बाजूला राहतो आणि त्या पद्धतीने लोकांनी टाळ्या वाजवायच्या आणि मग
पुन्हा फोन आले की 50,000 रुपये द्या, 1,00,000 रुपये द्या. हे आम्हाला कुठंतरी थांबवावं लागेल. तरुण कीर्तनकारांनी मुळात स्वतः बदलावं लागेल, तेव्हा समाज बदलेल. बी दी चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी द वर्ल्ड. स्वतः बदला, मग जग बदलेल. तरुण कीर्तनकारांना म्हणजे हात जोडून विनंती आहे, खरा ज्ञानोबा, तुकोबा, नाथबाबा आणि हे सगळे तुम्हाला जर नामदेव महाराज पाहिजे असतील मुळापासून, तर पहिला अभ्यास करा, स्वतःत बदल करा आणि वैराग्य, त्याग याच्या बळावर भक्ती संप्रदाय उभा आहे. इथे भोगाला जागा नाही आहे, मान सन्मानाला, द्वेषाला, मत्सराला जागा नाही. इथे जो त्यागी असेल तो कुठलाही तरुण कीर्तनकार त्याने पुढे यावं, समाज त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या गणेश महाराजांना काय प्रश्न विचारला होता? राजकारणात. आता मला सांगा, राजकारण आणि समाजकारण हे मुळातच आम्ही बाजूला केलं हेच मला काही कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, हे प्युअर राजकारणच होतं. हे राजकारण म्हणजे काय की ज्या संदर्भानं आपल्याला या समाजाच्या मूलगामी बदलासाठी काम करता येईल, ते काम आपण ॲज अ लिडरशिप म्हणून करावं. मग अध्यात्मामध्ये जर राजकारणाचा शिरकाव वेगळे बुरखे पांघरून होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे. परंतु राजकारणाला सभ्यता जर प्रदान करून अध्यात्म जर पुढे येत असेल आणि राजकारणाला सभ्यता शिकवत असेल, राजकारणाला परिशीलन शिकवत असेल, राजकारणाला नैतिक अधिष्ठान देत असेल, तर असा अध्यात्म जर राजकारणात जात असेल तर तो आम्हाला आनंद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जर आम्ही राजकारण टाळणार असू तर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेलाच आम्ही बाजूला सारतोय. म्हणजे आमच्या अध्यात्मातला उद्या जर इथे कोण MLA झाला, MP झाला, तर इट इज गुड ना फॉर नेशन. वारकरी संप्रदायाचा त्या असणाऱ्या विधिमंडळामध्ये, त्या पार्लमेंटमध्ये जर आमचा एखादा कीर्तनकार आणि प्रवचनकार उभा राहून नैतिकतेचे धडे द्यायला शिकवत असेल, उद्याच्या करप्शनच्या विरुद्ध आवाज उठवत असेल, उद्याच्या एज्युकेशन रिफॉर्मेशनवर बोलणार असेल, उद्याच्या पाणी हवा प्रदूषित होते त्याच्यावर बोलणार असेल, आणि विष्णुमय, मगाशी यांनी उदाहरण दिलं, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, याच्यावर जर बोलणार असेल, तर असा जर राजकारणात एखादा आमचा जात असेल, मग योगी आदित्यनाथ आहेच ना, एक उत्तम उदाहरण आहे. ते करतायत तिथे, ते कोणत्या पक्षाचे आहेत मला महत्त्व नाही. पण उद्या जर माझा कुठला कीर्तनकार आणि प्रवचनकार जर म्हणाला की मला राजव्यवस्था बदलवण्यासाठी राजकारणात वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन जायचा आहे, तर तिथे त्याला तुम्ही उपेक्षित ठेवू शकत नाही. त्याच्या मागे आम्ही सगळे ठाम उभे राहू. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेतनं जर आपण पाहिलं तर वारकरी संप्रदाय म्हणजे काय? सत्य असत्याशी म्हण केले ग्वाही आणि मान येले नाही बहुमता. जे सत्य आहे त्याच्या मागे ठाम उभं राहणं, आणि जे असत्य आहे त्याचं मग स्वतःचा देह पडला तरी त्याचा विरोध करणं, या बळावर आम्हाला उभं राहावं लागेल. हा खरा माझा वारकरी संप्रदाय. धन्यवाद. रामकृष्ण. पण मी एक प्रश्न विचारला होता, बागेश्वर बाबांवर काय भूमिका आहे? भूक लागली होती. हां, बागेश्वर, आता मुळातच तुम्ही जर पाहिलं तुकाराम महाराजांच्या गाथेचा जर अभ्यास केला, सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूती खेते, हां, आणि आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान, सरळ फिलॉसॉफी सांगितलेली आहे. माझ्या जगद्गुरूंनी सांगितले, तुकोबारायांनी. मुळातच वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेच्या विरुद्ध उभा राहिला आहे. मुळात वारकरी संप्रदाय हे एक लोकशाहीचं व्यासपीठ आहे, जे चंद्रभागेच्या वाळवंटावर 13व्या शतकामध्ये उभं राहिलं आहे आणि कोवळ्या मनाच्या अंतकरणानं उभं केलं. त्यांचं नाव आहे माऊली महावैष्णव योगीराज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. त्यावेळी आमचा पांडुरंग आतमध्ये होता आणि चोखोबांना दर्शन घेता येत नव्हतं, आणि त्याचं आक्रंदन पाहून माऊलींनी सांगितलं, नामा कीर्तन आता बाहेर आलं पाहिजे. वाळवंटात कीर्तन आलं. सगळ्यांचा पांडुरंग आहे, सगळ्यांचा तो आहे, तिथे चमत्काराला जागा नाही. जो भक्तीने पूजेल, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मी चेको. तो सगळ्यांचा आहे. पण तो सगळ्यांचा असताना आपल्याला हे मधले आदली लोक लागतात का हे मला काही कळत नाही. तुम्हाला कशाला बाबा पाहिजे, कुणाच्या पाया पडायला पाहिजे, ते तत्व तुमच्यामध्ये आहे. मी मगाशी म्हणालो, आता पै माझेनी एक अंशे हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडुनी सरीसे साम्य भज. ते तत्व आपल्या अंतर्मनामध्ये आहे. तो सोल आहे, परमात्माचा अंश आपल्यामध्ये आहे. त्याला शरण गेलं पाहिजे. आपण आपलं सेल्फ ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. आपण कधीतरी स्वतःमध्ये आत्मानुभूती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला कुणाच्या दर्शनाची गरज नाही, कुणाच्या प्रसादाची गरज नाही आहे. आपला वारकरी संप्रदाय सरळ सांगतोय, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. कोणत्या चमत्काराची गरज नाही, कोणत्या बाबाची गरज नाही आहे. मुळातच हे जे बागेश्वर नावाचं प्रकरण आहे, माझ्या तुकोबांच्या संदर्भानं चुकीचं बोलतायत. त्यांना आवलीचा त्याग माहीत नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये दोन जिजाऊ आहेत. त्या जिजाऊंमुळे हा महाराष्ट्र तरला. एक जिजाऊ आहेत, त्यांनी शिवबा दिला, आणि दुसऱ्या माझ्या जिजाऊ माता आहेत, त्यांनी तुकोबा या महाराष्ट्राला दिला. परंतु बागेश्वर बाबांना ते माहिती नाही आहे. त्यांचं फक्त काम एकच आहे की स्वतःचा ट्रेंड निर्माण करणं, स्वतःचं संस्थान वाढवणं, आणि कुठेतरी चमत्काराच्या लोकांना अपेक्षेला लावणं, आणि त्या पद्धतीनं लोकांची पिळवणूक करणं. वारकरी संप्रदाय कडक शब्दामध्ये त्यांची निंदा करतोय. वारकरी संप्रदाय बागेश्वर बाबांसारख्यांना कधीही स्वीकारणार नाही. ज्यांना स्वीकारायचे त्यांनी खुशाल स्वीकारा. माझा वारकरी संप्रदाय एकच सांगतोय, ज्याला आत्मकल्याण करून घ्यायचं आहे, ज्याला आत्मानुभूती प्राप्त करून घ्यायची आहे, त्याने सरळ वारकरी संप्रदायाचे संतांना शरण जावं. जो संतांना शरण जातो तो खरा महंत होतो बरं का. त्याच्यामुळे हे संत नाही आहेत. हा बाजार बुंडग्यांचा बाजार जो
बसलेला आहे ना. माझ्या तुकोबांनी अरे प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागली, सगळी त्यागली. कुणासाठी? समाजासाठी. कुठल्या माझ्या संतांनी? माझ्या गाडगेबाबांनी तर गाडगं घेतलं आणि फिरले, नाही तर रयत शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष झाले असते. त्यांचा कोण वारसदार आम्हाला दिसत नाही आहे. ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. इथे देव संतांना भेटायला आला आहे. ती जी भूमी आहे ना, तिथे देव हिंसा करायला आला आहे. म्हणजे परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां, नाही का, त्यांना मारण्यासाठी ती भूमी आहे. इथे संतांची भूमी आहे. इथे चमत्काराला जागा नाही, इथे लोभाला जागा नाही आहे, इथे मोहाला जागा नाही आहे आणि स्वतःचा बाजार मांडायला इथे कुणालाही परवानगी नाही. यारे यारे लहान थोर, इथे कुणीही यावं आणि माझ्या वारीला एकदा यावं. माऊली माऊलीचा जयघोष करत माझा वारकरी 3 सेकंदामध्ये पांडुरंगापुढे उभा राहतो ना, त्याचे डोळे भरून येतात. त्याचं एक दैवत आहे पांडुरंग आणि त्याच्या देवाऱ्यामध्ये, त्याच्या मनाच्या देवाऱ्यामध्ये जे पूजले जातात ना, ते ज्ञानोबा, तुकोबा, नाथबाबा, नामदेव बाबा. बस. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. याच्या पलीकडे आम्हाला कुणावर बोलायचं नाही आणि चमत्काराला आम्ही कधी थारा देणार नाही. ही अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धेला आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देणार. धन्यवाद. रामकृष्ण. जाता जाता आपण विठुरायाचा हरिनामाचा गजर करूया. बोला पुंडली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. धन्यवाद. रामकृष्ण. आपण आत्ताच वारकरी संप्रदायाच्या विचारांचं ऐश्वर्य हे ऐश्वर्य कट्ट्यावर अनुभवलंय. कॅमेरा पर्सन रोहित वनकट्टेसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. आपण दक्षिण पुण्यामध्ये ऐश्वर्या कट्टा यासारख्या वैचारिक देवाणघेवाणीसाठीचं व्यासपीठ तुम्ही उभं केलंय, त्याची गरज होती, पण याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? वास्तविक असं झालेलं होतं की पुणे शहराचा हा दक्षिण भाग हा वेगाने विकसित होणारा धनकवडी, कात्रज, आंबेगाव हा सगळा संपूर्णपणे परिसर आणि इथं विविध शैक्षणिक संकुलंसुद्धा इथं आली, परंतु त्यामध्ये एक वैचारिक व्यासपीठ असावं, एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण असावी याची थोडी आम्हाला उणीव भासत होती. आणि त्यामागे ज्याप्रमाणे पुणे शहरामध्ये वैशाली कट्टा असेल किंवा वाडेश्वर कट्टा असे विविध कट्टे आहेत की जिथं आपली संस्कृती कळते, आपली वैचारिक देवाणघेवाण होती, विचारांची देवाणघेवाण होती आणि त्या दृष्टिकोनाने पुढं कालक्रमणाही करता येते. हा विचार आमच्या सगळ्या मित्रमंडळींच्या मनामध्ये आला आणि आदरणीय अंकुशजी काकडे, डॉक्टर सतीश देसाई, गोपाळ चिंतल आणि श्रीकांत शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुरुवातीला खरोखर कट्टा आपल्या 2 वर्षापूर्वी सुरू झाला आणि या 2 वर्षामध्ये आदरणीय सुप्रिताई सुळे असतील किंवा वंदनाताई चव्हाण असतील, आदरणीय मंत्री महोदय तानाजीराव सावंत असतील किंवा सर्व पक्षाचे आमदार, महापौर मुरलीधर मोहोळ असतील, सर्व पक्षाचे विविध घटक असतील, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्व क्षेत्रामधील विविध मंडळी इथं, कलाकार क्षेत्रातली सुद्धा काही मंडळी असतील, खेळाडू असतील, यांना आपण त्या निमित्ताने बुधवारचं आपण महिन्यामध्ये 2 बुधवारी त्यांना आपण इथे आमंत्रित करतो आणि त्यांची जी कल्पना आहेत, त्यांचे विचार आहेत किंवा त्यांनी आयुष्यामध्ये कशा पद्धतीने यश प्राप्त केलं आहे याचा आपण सगळ्यांना समजून घेतो आपण त्यांचा कार्यक्रमणा आणि त्या दृष्टिकोनाने आपल्या या नव्या पिढीपुढे हा आदर्श त्यांचा ठेवला जावा या दृष्टिकोनाने आपण हा कट्टा सुरू केलेला होता. बऱ्याचदा असं दिसतं की या कट्ट्यांवर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातले येतात, वारकरी संप्रदायाला तुम्ही यात स्थान दिलंय, तर त्यामागचा काही वेगळा विचार आहे? यामागचा खरा हेतू असा आहे की आत्ता जे सामाजिक वातावरण आपण पाहतो आणि एक वेगळ्या पद्धतीचं वेगवेगळे महाराजांचं वेगवेगळं काहीतरी आपण ऐकतोय आणि एक आपला जो हा वारकरी संप्रदाय आहे हा एक आपल्या समाजाचा ठेवा आहे, ही संस्कृती आहे, ते जे विचार आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे विचार असतील, तुकाराम महाराजांचे विचार असतील, ही जी आपली सगळी संस्कृती आहे ही जपली जावी आणि ही समाजापुढे यावी, नव्या पिढीपुढे यावीत या दृष्टिकोनाने आम्ही ह्या सर्व समाजामधील जे आदरणीय दीपक महाराज गावडे असतील, चंद्रकांत महाराज वांदळे असतील, संतोष महाराज पायगुडे आहेत, शेखर महाराज जांभूळकर असतील किंवा निवृत्ती महाराज बोरकर, गणेश महाराज भगत, अक्षय महाराज लिमण, असे सगळ्यांना आम्ही त्या दृष्टिकोनाने आम्ही आमंत्रित केलं आणि त्यांनीसुद्धा आमच्या शब्दाचा मान राखून सगळेजण इथे आले आणि जी आपली जी ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र आणि या संतांच्या भूमीमधला हा संतांचा वारसा, त्यांचे विचार सगळ्यांपुढे मांडले
आणि खरोखरच आम्ही सगळी मंडळी त्यानिमित्ताने भारावून गेलो आणि हा ठेवा पुढं जपला जावा, हा समाजापुढं जावा या दृष्टिकोनाने सगळ्यांनी आम्ही विचार केलेला आहे. निश्चितपणे त्यामध्ये आपली संस्कृती जपण्यात आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ एवढंच या निमित्ताने वाटतं. आणि ऐश्वर्य कट्ट्याच्या माध्यमातून पुढे आम्हाला अजून कोणाकोणाला भेटता येणार आहे, कोणाचे विचार ऐकता येणार आहे? ऐश्वर्य कट्ट्यामधून समाजातील वास्तविक यावेळेलाच आपण आध्यात्मिक क्षेत्रामधली वारकरी संप्रदायातील मंडळी बोलवलेली होती, परंतु प्रत्येक कट्ट्याच्या वेळेला 4 विविध क्षेत्रातील 4 मंडळी आपण बोलवतो आणि त्यांचे विचार समजून घेतो. काही मंडळी आहेत की जी व्यापार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी यशस्वी झालेले आहेत किंवा काही गेल्या वेळेला आपल्या ॲडमिनिस्ट्रेशन क्षेत्रातले पोलीस खात्यामधली काही मंडळी आहेत, खूप मोठमोठे बिल्डर आहेत, यांनाही आपण त्या निमित्ताने बोलवतो आणि त्यांचे विचार त्या निमित्ताने आपण ऐकतो. आज या ऐश्वर्य कट्ट्यावर येऊन कसं वाटलं? म्हणजे वारकरी संप्रदायातले सगळे लोक असून इथे एकत्र आहात, विचारांची देवाणघेवाण झाली तर कसं वाटलं? हो, रामकृष्ण हरी. इथं आल्यानंतर सगळ्यांच्या भेटीचा एक आगळा वेगळा आनंद. कीर्तनामध्ये भजनामध्ये परमार्थिक चर्चा होत असते, तसं इथं आल्यानंतर सुद्धा या ऐश्वर्य कट्ट्यावरती ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे अशी सर्व माणसं भेटली की ज्यांना पाहिल्यानंतर पांडुरंगाची आठवण येते. अनेक अध्यात्माच्या चर्चा झाल्या, सगळ्यांची मनोगतं या ठिकाणी ऐकायला मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं भोजन प्रसाद इतका सुंदर, आता आम्ही तृप्तीचा ढेकर दिला असा आनंद वाटला. छान. हो, रामकृष्ण. आज इथे ऐश्वर्य कट्ट्यावर येऊन कसं वाटलं? म्हणजे वारकरी संप्रदायातले सगळे दिग्गज विभूती तुम्ही आज एकत्र आलात. दक्षिण पुण्यातलं हे ऐश्वर्य कट्टा, या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण होते. वारकरी संप्रदायातील सगळ्या विभूती प्रभूती या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि आपण विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देता आली. विचारा वाचुनी नपविजे समाधान, कारण की चंद्र तेथे चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असण्याचं कीजे. विवेक म्हणजे विचाराची परिपक्व अवस्था. म्हणून देकारदे म्हणालाही होता की आय थिंक देअर फॉर आय एम, मी विचार करतो म्हणून आहे. आणि संत विचार हा मानवी जीवनाला घडवतो, वाढवतो. मॅन इज द क्राऊन ऑफ ऑल क्रिएशन. मानव्य उंच व्हावं हे संत विचाराचं मुख्य अधिष्ठान आहे आणि त्या अर्थाने ही विचाराची देवाणघेवाण, विचाराच्याच पोटी समाधान जन्माला येतं आणि आपण समाधानी होतो. भोजन इथलं असलेला सगळा वैचारिक भोजनही आहे आणि त्याचबरोबर बाकीची असलेली व्यवस्था या कट्ट्याने केलेली आहे. कट्टा म्हणजे खरं बिनभिंतीची शाळा आहे आणि तिचं असलेलं व्यापकत्व फार मोठं आहे. आपणही तितकंच व्यापक व्हावं अशा स्वरूपाचा संदेश हा कट्टा देतोय, तो देत राहावा. अशा स्वरूपाच्या विचाराच्या मैफिली घडाव्यात आणि आपण उन्नत व्हावं अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. आज ऐश्वर्य कट्ट्यावर येऊन विचारांची देवाणघेवाण केली तर कसं वाटतंय? काय भावना आहे? आज या ठिकाणी या ऐश्वर्य कट्ट्यामध्ये येऊन अतिशय आनंद मिळाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या कट्ट्याचं नाव ऐश्वर्य हे ठेवले हे सार्थक आहे, कारण सर्व बाजूचं ऐश्वर्य या ठिकाणी उपभोगायला मिळालं. ऐश्वर्यसंपन्न माणसं, ऐश्वर्यसंपन्न विचार आणि ऐश्वर्यसंपन्न भोजन, ते बुद्धीचं असेल आणि पोटाचं असेल, जठराग्नी शमन करणारा असं ऐश्वर्यसंपन्न भोजन या ठिकाणी करायला मिळालं. त्यामुळे सर्व बाजूचा हा आनंद आहे. या ऐश्वर्य कट्ट्याकरता ऐश्वर्याची जी संपत्ती सांगितलेली आहे, दैवी संपत्ती, अमानित्वमदंभित्वा महिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह, हे जे सगळं आहे ना, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पहिला जो ऐश्वर्याचा गुण सांगितला अमानित्व, या सर्व लोकांच्यामध्ये, या सर्व विभूतींच्यामध्ये आणि सत्सामान्य लोकांच्यामध्ये सुद्धा अमानित्व हे पाहायला मिळालं. त्यामुळे या ठिकाणी ही ऐश्वर्य संपत्ती जी आहे ती परिपूर्ण पद्धतीने भोगायला मिळाली आणि त्यामुळे एक अत्युच्च कोटीचा आनंद आम्हाला या ठिकाणी भोगायला मिळाला. त्याबद्दल या ऐश्वर्य कट्ट्याच्या सर्व संयोजकांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे जे आपण उपक्रम राबवता, ते उपक्रम राबवण्याकरता आपणा सर्वांच्या करता मी प्रभूचरणी एक अशी विनंती करतो की हे सर्व उपक्रम आपले समाजापर्यंत, तळागाळातल्या माणसांच्यापर्यंत पोहोचावे, अशा प्रकारची ही एक प्रभूचरणी एक विनम्र भावाने प्रार्थना. रामकृष्ण हरी. आज या ऐश्वर्य कट्ट्यावर येऊन विचारांची देवाणघेवाण झाली तर कसं वाटतंय? काय भावना आहे?
खूप छान वाटलं खरं तर. पुण्यासारख्या एका सांस्कृतिक शहरामध्ये जे कलेचं माहेरघर, विद्येचं माहेरघर, परंतु त्याच माहेरघरामध्ये आपण अनुभवलं की SP कॉलेजचे प्राचार्य उभ्या महाराष्ट्राचे आचार्य झाले, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर. तर त्या प्रसादाने प्रासादिक झालेली ही भूमी, आणि या भूमीमध्ये आज खरं तर आप्पांनी आम्हाला कट्ट्यावर बोलवलं तुमचा कट्टा सजवायला, परंतु खरं तर आज आमचं अंतर्मन भरून आलं की ही सगळे दिग्गज मंडळी इथे भेटली. सगळे कार्यक्रमांमध्ये वेगळं असणार आहे, कधी भेटत नाहीत, पण ह्या कट्ट्यावर आल्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करताना आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, समाजाची आपल्याकडनं काय नेमकी अपेक्षा आहे, आपण आपल्यात कुठले बदल करावेत, ज्ञानोबा तुकोबांचा विचार कुठल्या ताकदीने पुढे न्यावा, हे सगळं ह्या अनुभव संपन्न मंडळींकडनं मी शिकत होतो. खरं तर हा कट्टा शिकण्याचा आहे, शिकवण्याचा नंतर आहे. म्हणजे आप्पांकडे आल्यानंतर, ह्या कट्ट्यावर आल्यानंतर आम्ही ऐश्वर्य संपन्न झालो असं मला वाटतं. कारण आमच्यासारख्या वैराग्य घेऊन जीवन जगणाऱ्या माणसांना ऐश्वर्याची गरज असते. असे ऐश्वर्यप्रधान व्यक्तिमत्व जर पुढे आली समाजामध्ये, तर वारकरी संप्रदाय किती श्रीमंत आहे हे जगाला कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि कुठेतरी एक कट्टा असतो, तो भावनेंचा असतो, तो सोबत्यांचा असतो, तो विचारांचा असतो, तो दिशा देणारा असतो. दक्षिण पुण्यामधला वैचारिक देवाणघेवाण करून एक काहीतरी दिशा त्या निमित्तानं आपण घेतो आहे, अशी दिशा ऐश्वर्य कट्ट्यावर आज झाली, ज्याच्यासाठी माझे परमश्रद्धेय आदरणीय गुरुवर्य चंद्रकांत महाराजजी वांजळे महाराज या ठिकाणी होते. मी नेहमी म्हणतो, मला 2 पैलवान पुण्याने दिलेत, एक शेखर महाराज जांभूळकर आणि संतोष महाराज पायगुडे. ही माझी 2 लहान भावंडं मला ज्ञानोबा तुकोबाचा प्रसाद आहे. म्हणजे कुठेही कीर्तन करताना मी घाबरत नाही, यांची नावं सांगतो, आम्हाला काय करायचं हेही सांगतो. आणि मगाशी जसं म्हणालो, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसे आले, तसे निवृत्ती महाराज स्वतः शास्त्री आहेत, तेही इथे होते. खूप छान आनंद आम्ही सगळ्यांनी ह्या ठिकाणी घेतला. आणि ऐश्वर्य असंच दिवसेंदिवस या विचारांचंही वाढत जावो अशा शुभेच्छा मनापासून देतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं, आम्हा सगळ्यांचा आदर सन्मान केला, त्याबद्दल आदरणीय आप्पा, त्यांचं सर्व मित्रमंडळ यांचे मनापासून आभार मानतो. आणि गणेशानं जे सुरुवात केली, जे भजन गायलं आणि जे विचार मांडले, त्यानेही मन अतिशय मोहून गेलं, त्याबद्दल गणेशाचेही या ठिकाणी आभार. आदरणीय विजू शेठ हक्काने मला इथे घेऊन आले म्हणून आमच्या लाडक्या विजू शेठचे आभार, विजू अण्णांचेही आभार. आणि तुम्हा सगळ्यांना हे ऐश्वर्य कट्ट्याचं ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढावं अशी जगद्गुरू संत तुकोबारायांच्या कृपेने पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण. वैचारिक व्यासपीठ, हे व्यासपीठ आज खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्रातील अत्युच्च संत प्रभूतींच्या सहवासानं पावन झालं. तसं पाहायला गेलं तर अनेकांना या व्यासपीठावर बोलतं का, कारण का आम्ही तुम्हाला नेहमी ऐकलं, तुमचे जे दिशा निर्देश फुलून जायचे, जे बॅनरवर चेहरे पाहायचो, ज्यांचे युट्यूबवर प्रवचन ऐकायचो, त्या सर्वांचा योग विजू शेठ अंगात. जरी आम्हाला एखादा अभंग येत नसेल, जरी आम्हाला मुखोद्गत नसेल, तरी न कळत वीररसाची आणि शौर्याच्या आणि अध्यात्माच्या अनुभूती अंगातल्या रोमारोमात भूमीचे सुपुत्र आहोत याची जाणीव करून दिली. त्याबद्दल सर्व आप्पासाहेब रेणुसे मित्र परिवाराच्या वतीनं विशेषतः ब्रह्माचं असतं ते ब्राह्मी असतं, जे विष्णूचं असतं ते वैष्णवी असतं, शंकराचं असतं ते शांभवी असतं, आणि जे ईश्वराचं असतं ते ऐश्वर्य असतं. नाथांचं प्रमाण फार गोड आहे. दुर्बळाची कन्या समर्थाने केली आणि अवदासाने मानी दारिद्र्याची, पण आता समर्थाची कन्या समर्थानेच केली आणि त्यामुळे सगळं जे निर्माण झालं ते ऐश्वर्य असं म्हणतो बाबा ठरलं. धन्यवाद. तो त्यांच्यामुळेच, कारण ते माझे प्राथमिक शिक्षक होते. नावच त्यांचं सचिन आहे आणि सचिन या शब्दाची व्याख्या मी करताना असं म्हणतो, जे कधीच प्राचीन होत नाही त्याला सचिन म्हणतात. तर आपल्या सगळ्यांचे आभार आणि कार्यक्रमाची सांगता आपण पसायदाराने करूया. आता विश्वात्मके देवे एणे वाक्यज्ञे तुषावे तुषोनी मद द्यावे पसाय दान घे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूगा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे
विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो ते लाहो प्राणिनाथ वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटदूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे भाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेले लांछन मातंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय भोवावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय।